पालघर मनोर रस्त्यावरील शेलवली या गावाच्या हद्दीत रेमी कंपनी समोर बुधवारी एक विचित्र अपघात घडला। बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्यानं अपघात घडला। या विचित्र अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले आहे। मात्र अपघातानंतर वाहन चालक फरार झालाय। ही घटना बुधवारी 5 मार्च रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। उज्ज्वला जाधव राहणार देवकोप तांडेलपाडा असे अपघातातील मृत महिलेचं नाव आहे। मात्र या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या परिचारिका उज्ज्वला जाधव यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले तर रामभाऊ सापटे हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। मात्र या अपघातातील जीप चालक फरार असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। तर या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला जाधव ही महिला बोईसर येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या। 5 मार्च रोजी सायंकाळी त्या रिक्षातून कामावरून घरी जात होत्या। या दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव बोलेरो जीपने त्यांच्या रिक्षासह मोटारसायकलला जोराची धडक दिली। या अपघातात रिक्षा आणि मोटारसायकलसह त्या जीपचाही चक्काचूर झालाय। अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्ज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तसेच दुचाकीवरील समीर लढे आणि सुनीता वाढन यांना पालघरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।